नमस्कार, मी अनुया बाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर. मागील 4 वर्षात राज्यातील भाजप सेना युतीचे सरकार जनतेशी काही घेणे देणे नाही अशा प्रकारे स्वागत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भास्करराव जाधव यांनी केला घणाघाती आरोप. शिवसेना सध्या सत्तेत नसून ती अयोध्येत आहे. आमदार भास्कर जाधव यांनी काढले शिवसेनेला चिमटे. आणि भाजपचे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील 4 वेळा कोकणात येऊन देखील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कासवाच्या गतीने सुरू. भास्करराव जाधव कडाडले. घेऊया अल्पशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. मागील 4 वर्षात राज्यातील भाजप सेना युतीचे सरकार निष्क्रिय आणि बेजबाबदार आणि जनतेशी काही घेणे देणे नाही अशा प्रकारे वागत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. राज्यातील युती शासनाला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण एक आमदार सभागृहामध्ये कसे पाहता आपण राष्ट्रवादीचे आमदार म्हणून? असं आहे की दिवस उगवल्यानंतर तो मावळतच असतो. तशाच पद्धतीनं 1 वर्ष संपल्यानंतर दुसरं वर्ष हे संपतच असतं. त्याच पद्धतीनं युती शासनाची 4 वर्ष ही निव्वळ संपलेली. 4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं जनहिताचं प्रभावी काम हे युती शासनाकडून झालेलं नाही. त्यांनी लोकांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सोडा तसा एखादा युती शासनाकडून प्रयत्न देखील झालेला नाही. आणि तिसरी गोष्ट, आत्ताच युतीमधले बडे नेते हे स्वतःहूनच बोलायला लागलेले आहेत की आमची महाराष्ट्रात आणि देशामध्ये कधीच सत्ता येईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं, कधीच येणार नाही असंच वाटत होतं. म्हणून आम्ही जी वाटेल ती वारीमाप आश्वासनं दिली, ज्या गोष्टी करायच्याच नाहीत त्या बोलायला काय जाते. अशा पद्धतीचे नेतेच आता ह्या गोष्टी कबूल करतात. त्यामुळं त्यांना काही करायचं नव्हतं, ते काही त्यांच्या हातून घडलं नाही आणि म्हणून फक्त आलेली वर्ष घालवणं एवढंच फक्त त्यांचं काम होतं. त्याप्रमाणे ती वर्षे गेली. 2-4 शब्दात बोलायचं झालं तर आपण कसं बोलाल शासनाबाबत? अत्यंत निष्क्रिय, बेजबाबदार, समन्वय अजिबात नसलेलं आणि जनहिताशी काहीही देणं घेणं नसलेलं असं हे 4 वर्षाचं सरकार आहे. मग विरोधी पक्ष म्हणून आपण सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली का असे विचारता आमदार भास्करराव जाधव म्हणाले की आम्ही विविध विषयांवर शासनाला सळो की पळो करून सोडले. असं हे सरकार असताना विरोधी पक्षाने आपली भूमिका व्यवस्थित बजावली का, त्याच्याबाबत आपल्याला काय म्हणायचं? 100% विरोधी पक्षानं आपली भूमिका अतिशय उत्तम प्रकारची बजावलेली आहे. विधानसभेमध्ये, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये, बाहेर जाहीरपणे आणि विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करून, मोर्चे काढून, त्या वेळेला गव्हर्नमेंटच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करून विरोधी पक्षानं विरोधी पक्षाची भूमिका उत्तम प्रकारे बजावलेली आहे. परंतु जनतेचाच मूड असा होता की तुम्ही 15 वर्ष राज्य केलं, त्यांना काही दिवस राज्य करू द्या आणि म्हणून तुम्ही फार असं कितीही काही सांगायला लागेला तरी लोकांना ते पटवून घेण्याच्या मनस्थितीमध्ये जनता नव्हती. परंतु आता जनतेलाच
त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे की हे सरकार हे सत्तेवर येणं हा निव्वळ अपघात होता असं आता लोकांची भूमिका झालेली आहे. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे KTV न्यूज चॅनलचे वृत्त संपादक अलिमिया काझी याने आमदार भास्करराव जाधव यांची भेट घेत शिवसेना सत्तेत की विरोधात असे विचारता ते काय म्हणाले ते ऐकूया. शिवसेना नेमकी कुठे आहे, विरोधात की सत्तेत? तुम्ही कसे पाहता याकडे? शिवसेना सध्या अयोध्येमध्ये आहे. अच्छा. ना महाराष्ट्रात ना सत्तेत ना कुठं, सध्या अयोध्येत आहे असं मला वाटतं. पहिले सरकार फिर मंदिर, पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा आहे शिवसेनेची. असं आहे की गेली 40 वर्ष भाजप आणि भाजपच्या हितचिंतकांनी हीच घोषणा देऊन लोकांचा भ्रमनिराश केलेला आहे, लोकांना फसवलेला आहे, सत्तेची दुकानदारी चालवलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या आता भविष्यात कुणीही घोषणा दिल्या तरी लोक त्याच्याकडे गांभीर्याने सोडा चेष्टेनंच बघणार. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनता युती शासनाचा नगारा वाजवल्याशिवाय राहणार नाही असे आमदार भास्कर जाधव KTV जवळ बोलताना म्हणाले. तुमचं मन काय म्हणते? ह्या 2019 मध्ये भाजप सेना महाराष्ट्रात पुन्हा युती होईल? 2019 मध्ये भाजप सेनेची युती असेल आणि नेमकी सत्ता कोणाची असेल 2019 मध्ये? असं आहे की काल परवापर्यंत दोन्हीही पक्षाचे नेते, भारतीय जनता पार्टीचे पण आणि शिवसेनेचे नेते पण वल्गना करत होते की आम्ही एकला चलोरेच निवडणुका लढवणार, स्वतंत्रपणे निवडणुका लढणार, एकला चलोरे घोषणा पण देऊन झाल्या. परंतु आता त्या दोघांचेही पाय जमिनीवर आलेले आहेत आणि दोघांनाही कळून चुकलेलं आहे की एकला चलोरे अशा पद्धतीनं वाटचाल करून आपला निभाव हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या समोर लागणार नाही. त्यामुळे आता एकला चलोरे म्हणण्यापेक्षा हळूहळू तुझ्या गळा माझ्या गळा अशा पद्धतीच्या गुंफू मोत्यांच्या माळा, आता मोत्यांच्या माळा बांधतायत का गळफास लावतायत हे भविष्यात दिसेल, परंतु तसं दिसायला लागलंय. आणि म्हणून यवतमाळला हळूहळू दोघे आता ढोल वाजवायला लागलेले आहेत, नगारे वाजवायला लागलेले आहेत. पण मी आत्ताच सांगतो की 2019 साली जनताच यांचा नगारा वाजवेल. 2019 मध्ये त्यांचा नगारा वाजताना आघाडीची सत्ता येईल तुम्हाला असं ठामपणे सांगू शकता तुम्ही? 100% ते जर दोघे एकत्र वेगवेगळे लढले तर आघाडीची सत्ता 100% येईल. कोणत्या आधारावर आपण म्हणताय? काय निकष आपला महाराष्ट्रातला? नाही, शेवटी सत्ता देणं आणि सत्ता काढून घेणं हा सर्वस्वी जनतेचा अधिकार असतो. ज्या जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला सत्ता दिली त्यांचा पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे. तीच जनता आम्हाला सत्ता देण्याची मालकीन आणि अधिकार आणि ते सर्वस्व हे जनतेकडे असल्यामुळे ती जनता आम्हाला पुन्हा सत्ता देईल हा मला विश्वास. चिपळूण येथील एक बडा नेता भाजप अथवा शिवसेनेत जाणार अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तो नेमका नेता कोण असे विचारता आमदार भास्करराव जाधव म्हणाले, तो मी नव्हेच. गेल्या काही महिन्यापासून एक सोशल मीडियावर एक चांगली गाजते बातमी की चिपळूणचा एक बडा नेता लवकरच अन्य पक्षात जाणार. तर बडा नेता म्हणजे आपण भास्करराव समजायचं का आणि आपली भूमिका, आपली मन की बात काय नेमकं? नाही, असं आहे की मी एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे बड्या नेत्याच्या पंक्तीमध्ये मी कालही नव्हतो, आजही नाही आणि उद्याही नसेल. मी कुठल्याही नेतृत्वाच्या स्पर्धेत नव्हतो. त्यामुळं जो कोणी बडा नेता असेल त्याच्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या माणसानं बोलणं काही उचित नाही. परंतु तुम्ही पक्ष सोडणार का असा थेट प्रश्नच विचारता आमदार भास्करराव जाधव म्हणाले की नो, नाही, नेव्हर. थेट म्हटलं तर भास्करराव पक्ष राष्ट्रवादी सोडणार, आपण थेट म्हणूया. भास्करराव राष्ट्रवादी सोडून अन्य पक्षात जाणार असे मध्यंतरी अगदी ओपनली सर्व बोलू लागले. आपण थेट बोलूया काय नेमकं आपल्या. त्याच्यानंतर मी रत्नागिरी देऊन स्पष्टपणे बोलून गेलेलो आहे. ज्या गावी जायचंच नाही त्या गावाबद्दल खुलाशाने चौकशी कराच कशाला. अच्छा. म्हणून मी त्या विषयावर कधी खुलासा केला नाही, कधी चौकशी केली नाही आणि माझ्या नेत्यांनी सुद्धा मला त्याबद्दल कधी सुद्धा संशयाने विचारलं सुद्धा नाही. भास्कर जाधव राजकारण करतो, करेल हे अतिशय स्पष्ट असेल, स्वच्छ असेल, निर्भीड असेल आणि ज्या दिवशी कुठला निर्णय घ्यायचा असेल तो लपून छपून नाही होई म्हणून होणार नाही. परंतु अशी कुठलीही गोष्ट नाही त्याबद्दल मी खुलासा करणं मला योग्य वाटत नाही. गुहागर विधानसभा मतदारसंघात नेमके काय सुरू आहे असे विचारता आमदार भास्करराव जाधव म्हणाले, मी नेहमीच मतदारांच्या संपर्कात असतो आणि पुढेही राहीन.
परंतु गेले काही महिने मी आजारी असल्यामुळे मतदारसंघाची सर्व सूत्रे माझा मुलगा विक्रांत जाधव याने स्वीकारली आणि त्याने माझ्यापेक्षा 2 पावले पुढे जाऊन काम सुरू केलं आहे, असे ते म्हणाले. भास्कर, तुमच्या मतदारसंघात नेमकं काय चाललंय? गुहागर विधानसभा मतदारसंघात माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम चाललंय, उत्कृष्ट चाललंय. मी स्वतःहून गावभेटीचा कार्यक्रम आयोजित करत असतो. मला कुणीही न बोलवता, म्हणजे एखाद्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाला, उद्घाटनाला, कुठल्या तरी कोणाच्या सुखाला दुःखाला मी जातो, तो वेगळा विषय. पण त्याच्याही व्यतिरिक्त मी वर्षातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्ष 3 वेळा जातो, स्वतःहून लोकांनी न बोलवता. परंतु मध्यंतरी माझ्या पायाच्या या दुखापतीमुळं मी फिरू शकलो नाही. पण माझा मुलगा विक्रांत, जो जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता आहे, त्यानं ती माझी प्रथा आणि परंपरा चालू ठेवली. प्रत्येक गावामध्ये गेला, वयानं लहान आहे, प्रत्येक गावामध्ये गेला, उत्कृष्टपैकी त्याला मान सन्मान मिळाला. आणि सगळ्यात माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अनेकांनी फोन करून सांगितलं की वागणं बोलणं हे तुमच्यासारखंच आहे, पण आत्ताच्या काही नेत्यांचं मुलांच्या बाबतीत ते मी ऐकतोय, त्यातला लवलेश सुद्धा तुमच्या मुलामध्ये नाही. कुठेही गर्व नाही, उर्मटपणा नाही, नम्रपणा आहे, भाषाशैली चांगली आहे, थोरा मोठ्यांचा आदर करणं तुमचे संस्कार त्याच्यामध्ये पुरेपूर भिनलेले आहेत. माझ्या दृष्टीनं माझ्या गॉगलमध्ये हे अतिशय उत्तम प्रकारे चाललेलं काम. तुम्ही पुन्हा आमदार होणार का असे विचारता भास्करराव जाधव म्हणाले, मी तर लोकसभा मागितली आहे, त्यामुळे आमदार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना त्यांनी चिमटे काढले. 19 मध्ये विधानसभेत पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून भास्करराव जाधव असतील. कुठे? विधानसभेमध्ये गुहागर मधून पुन्हा भास्करराव असतील का? मी राष्ट्रवादीकडे लोकसभेचीच उमेदवारी मागितली, त्यामुळे मी विधानसभेत कसं जाईल? मी लोकसभेमध्ये जायचा विचार करतो. तटकरे साहेब आणि भास्करराव यांचे वाद संपले आहेत की नाही, नेमकं काय प्रकार आहे? माझा कोणाकडेच वाद नाही. अच्छा, मी कोणाच्या रेसमध्ये नसतो. मी दुसऱ्याच्या ताटातलं कधी आयुष्यात ओढलं नाही. अनेकांनी माझ्या ताटातलं ओढलं, पण मी कोणाच्याही ताटातलं ओढलेलं नाही. त्यामुळे माझा कोणाचाही वाद नाही. चिपळूण येथील चिंचनाका शाळेचा प्रश्न आता सुटला आहे, असे म्हणाले. आणि मुंबई गोवा महामार्गाच्या कासवाच्या गतीने सुरू असलेल्या कामाबद्दल आमदार भास्करराव जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. असं आहे, ती चिंचनाक्यावर एक शाळा आहे, ती जागा आहे बापटांची, आणि ती पूर्वी कधीतरी ती नगरपालिकेला त्यांनी शिक्षणाकरता दिलेली जागा होती. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळा चालू आहे. आणि ती जिल्हा परिषदेची शाळा ही कुठल्या तरी बिल्डरला म्हणा किंवा परत मालकाला देण्याचा काहीतरी ठराव हा नगरपालिका आणि जिल्हा परिषदेनं पण केला. आणि म्हणून आता तो जिल्हा परिषदेनं पुन्हा ठराव तो मागे घेतलेला असल्यामुळे मला वाटतं तो विषय आता संपलेला आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम वेगाने चालू आहे. आपण आमदार आहात, नेमकं आपल्याला काय त्याची कल्पना आहे? कधी पूर्ण होईल? काय खरंच चालू आहे की काय? असं आहे की ज्या वेळेला केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं, आपण घोषणा वाचून बघा. 2016 डिसेंबर 2016ला आम्ही हायवेचं काम म्हणजे हा पूर्ण करणार. त्याच्यानंतर डिसेंबर 2017 झाला. आता डिसेंबर 2018 पण गेला. आता डिसेंबर 2019 जाईल, तरी सुद्धा हा रस्ता होणार नाही. याला तुम्ही काम धूमधडाक्यात आणि गतीनं चाललं असं म्हणता येणार नाही. कासवाच्या गतीनं म्हणा, गती हा शब्द ठेवा, पण कासव लावा पुढे. भाजपचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे 3 ते 4 वेळा कोकणात येऊन गेले, परंतु त्यांच्या येण्याने खड्डे तर भरले गेले नाहीच, परंतु रस्त्यांची काय अपेक्षा करायची, असा आरोप भास्करराव जाधव यांनी करून भाजप सेनेत चढाओढ सुरू असल्याचे सांगितले. हे सध्या शिवसेना भाजपाची प्रत्येक कामामध्ये श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे. काम पूर्ण करावं आणि श्रेय घ्यावं, आम्ही श्रेय त्यांना द्यायला तयार आहोत. पण चंद्रकांत दादांनी 2 वेळा दौरे काढले तुम्ही म्हणताय, तरी सुद्धा परवाच्या दिवशी शिवसेनेनं रस्ता रोको केला. कशाकरता? खड्डे भरण्याकरता. म्हणजे चंद्रकांत दादांच्या दौऱ्यानं साधे खड्डे सुद्धा भरले गेले नाहीत. त्यामुळे त्या चंद्रकांत दादांच्या दौऱ्यानं रस्ता पूर्ण होईल ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. मागील 4 वर्षात राज्यातील भाजप सेना युतीचे सरकार जनतेशी काही घेणे देणे नाही अशा प्रकारे स्वागत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भास्करराव जाधव यांनी केला घणाघाती आरोप.
शिवसेना सध्या सत्तेत नसून ती अयोध्येत आहे. आमदार भास्कर जाधव यांनी काढले शिवसेनेला चिमटे. आणि भाजपचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील 4 वेळा कोकणात येऊन देखील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कासवाच्या गतीने सुरू. भास्करराव जाधव कडाडले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.